विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी शॉर्टकट प्रोव्हाइड करतोय. खूप देणार आहे शॉर्टकट्स, पण तुमचा रिस्पॉन्स एवढा मिळत नाहीये. पण हे व्हिडिओ तुम्हाला आवडतायत, तुम्ही लाईक करायला विसरताय. व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सीईटी साठी खूप कंटेंट आहे, लक्षात घ्या, आणि अजून पुढे दिला जाणार आहे. तर सबस्क्राईब करायला आणि मित्रांबरोबर चॅनल शेअर करायला विसरू नका बरं का. आजचं शॉर्टकट जबरदस्त आहे बरं का, लक्षात घ्या, खरोखर जबरदस्त आहे. का? कारण पुस्तकात जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ह्या प्रॉब्लेमला तुम्हाला पानभर सोल्युशन दिलंय आणि मुलं सिरियसली, ज्याला शॉर्टकट माहित नाहीये तो एवढं करत बसतोय, पण आजपासून करणार नाही. आजपासून तुम्ही करणार नाही. ह्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही आपला शॉर्टकट यूज करणार आहे. मग आता मी शॉर्टकट एक्सप्लेन करतो, नीट लक्ष द्या. तुमचा टाइप आहे 1 ए प्लस बी साइन एक्स डीएक्स किंवा 1 अपॉन ए प्लस बी कॉस एक्स डीएक्स. ओके. किंवा सगळंच दिलं तर म्हणजे 1 अपॉन ए प्लस बी साइन एक्स देऊ देत आणि सी इंटू कॉस एक्स देऊ देत, चालेल. मग या टाइप मध्ये काय करायचं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. जिथं जिथं साइन एक्स दिसेल त्याला तुम्ही 2t न वेगळं करा. ओके, 2t ठेवा. साइन एक्सच्या ठिकाणी काय ठेवा? 2t. ओके. जर तुम्हाला कॉस एक्स दिसलं तर त्याला रिप्लेस करा 1 - t² न. कॉस एक्स असेल तर रिप्लेस करा कशानं? 1 - t² न. बरोबर आहे. आणि जर एखादा कॉन्स्टंट टर्म असेल तर त्याला मल्टिप्लाय करा 1 + t² न. जर एखादा कॉन्स्टंट असेल, ए म्हणजे कॉन्स्टंट आहे समजा, त्याला 1 + t² न मल्टिप्लाय करायचं. कळालंय? आणि जर तुमच्या न्यूमेरिकल मध्ये साइन एक्स असेल, कॉस एक्स असेल, तर सुरुवात 2 न करायची. होय, हा 2 विसरायचा नाही बरं का, लक्षात घ्या. हा 2 विसरायचा नाही. बरं, मी असं इमॅजिन करतोय तुम्ही ह्याच्या अगोदर सगळे शॉर्टकट बघितलेत बरं का रे बाळांनो. समजा नसेल बघितलं तर सांगतो. जर तुमच्या डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर स्टार्ट करायचा डेल्टानं. बघा, जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर डेल्टानं सुरुवात करा. डेल्टाचा फॉर्म्युला असतो b² - 4ac. ओके, b² - 4ac. आणि जर डेल्टा पॉझिटिव्ह आलं तर आन्सर असणार आहे 1/√डेल्टा लॉग याचं डेरिव्हेटिव्ह 2x + b, नंतर मायनस मध्ये रूट डेल्टा 2ax + b आणि प्लस मध्ये रूट डेल्टा आणि प्लस c. पण जर डेल्टा निगेटिव्ह आला तर 2/√, मध्ये डेल्टा, पण डेल्टा काढताना -36 नाही, प्लस व्हॅल्यू घ्यायची, लक्षात घ्या. आणि टॅन इनव्हर्स 2ax + b/√, मध्ये डेल्टा. ओके, सगळं झालंय. पण मला सांगा ना, हा 2 का लिहिलाय? हा 2 का लिहिला माहित आहे का? कारण हा जर साइन किंवा कॉस असेल तर तुम्ही टॅन x/2 ला टी पुट करता. त्याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये तो 2 ऍडजस्ट होतो. पण जर देताना cos2x sin2x दिला असेल तर त्यावेळेस हा 2 घ्यायची गरज नाहीये. मी फ्रेम मधून बाजूला सरकतोय. तुम्हाला हे सगळं व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचंय. व्हिडिओ पॉज करा. हे शॉर्टकट्स लिहून घ्या. म्हणजे मी आता नेक्स्ट पॉइंटवर जातोय. लिहिले का रे तू? शॉर्टकट लिहिले असतील पहिला लिही आणि मग इकडे ये. हे न्यूमेरिकल तुला अतिशय अतिशय सोपे वाटणार आहेत. सोडवायला सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे इथं cos2x आहे. तुम्ही जरा झूम करून बघा बरं का. cos2x आहे म्हणजे 2 न मल्टिप्लाय करायची गरज नाहीये. जिथं जिथं cos आहे तिथं 1 - t² लिहा. तिथं कॉन्स्टंट आहे 5, त्याला 1 + t² न मल्टिप्लाय करा, संपलं. म्हणजे आपण ज्या पहिल्या 10 स्टेप होत्या ना, पुट tan x/2, त्याचं डेरिव्हेटिव्ह, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंच नाही. डायरेक्ट आपण पुढच्या स्टेप पर्यंत आलो. म्हणजे मला मिळालं काय रे? 3 नात मल्टिप्लाय करा. 3 - 3t², 5 + 5t² आणि dt. मग मला मिळालंय काय? 1/5t² मधून 3t² गेले की 2t² आणि +8 आणि dt. चला 2 कॉमन काढा. 2 कॉमन काढल्यावर मला t चा स्क्वेअर + 4 मिळणार. 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर. तर बाळांनो, बेसिक फॉर्म्युले आले पाहिजेत. 1/x² + a² चं इंटिग्रेशन असतं 1/a tan इन्व्हर्स x/a. 1/4 कुठे आहे बघा? 1/4 इथं नाहीये, 1/4 इथं नाहीये. या दोन ठिकाणी आहे. पण इथं /2 दिलंच नाहीये. हा 2 जो आहे ना, t ची व्हॅल्यू टाकूया की आपण tan x. पण tan x/2 इथं 2 दिलाच नाही. इथं 2 आहे. ऑप्शन सी करेक्ट आहे. किती वेळात झालं? किती वेळात झालं बघा? विदिन मिनिट झालंय. विदिन मिनिट. डायरेक्ट स्टेप करतोय आपण. पण बेसिक फॉर्म्युले आल्याशिवाय होणार नाही बघा, मी अगोदर सांगतोय. बरं, हे बेसिक फॉर्म्युले आपण बोर्ड चॉईस घेतले होते विथ प्रूफ.
तुम्हाला सांगतो मोस्ट इम्पॉर्टंट थेरम पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 इंटिग्रेशनचे प्रूफ आहेत. प्लेलिस्ट मध्ये बघा आणि करा. ओके, चला ठीक आहे. आता दुसरं न्यूमेरिकल बघूया आपण. चला, इथं सोडूया आपण. जरा कलर चेंज करतो हा. बघा, 1 अपॉन हा जो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटला 1 प्लस टी स्क्वेअर न मल्टिप्लाय केल्यावर 2 प्लस टी स्क्वेअर येणार. कॉस एक्सच्या ठिकाणी 1 मायनस टी स्क्वेअर पुट करा. dt पण थांबा थांबा थांबा, 2 लिहायचं राहिलं. 2 विसरायचं नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे इथं 2 आलं. ओके, 1 अपॉन 2 टी स्क्वेअर मधनं 1 टी स्क्वेअर गेला की टी स्क्वेअर आलं. 2 प्लस 1 3 आलं. म्हणजे 3 म्हणजे √3 चा स्क्वेअर. म्हणजे माझा आन्सर आहे 2 अपॉन √3, 2 अपॉन √3, 2 अपॉन √3, 2 अपॉन √3. इथं दिसते मला 2 अपॉन √3 आणि ते आन्सर करेक्ट आहे का बघूया बरं का. आन्सर काय येणार, हा 2 तसाच ठेवा. 1/a टॅन इनव्हर्स टी अपॉन ए. टी कोण आहे आता, टॅन एक्स बाय 2 बरं का. जर साइन एक्स कॉस एक्स असेल तर टॅन एक्स बाय 2 ला टी पुट करायचं आहे. पण जर कॉस 2x असेल तर इथं टॅन एक्स येणार, हे लक्षात घ्या. बास की बाळांनो, अख्खं पुस्तकात या टाईपचे 10-20 प्रॉब्लेम आहेत. एक्सरसाइज मध्ये सोल्युशन करून दिलेले आहेत आणि तुम्हाला ते आता विथ शॉर्टकट सोडवायचे आहेत आणि अतिशय बेस्ट मेथड न, लक्षात घ्या. चला, हा सी दिलाय क्वेश्चन घेऊया आपण अजून. काय दिलंय, कॉस 2x आहे. मग मी इथं 2 न मल्टिप्लाय करणार नाही, मी डायरेक्टली शॉर्टकट वापरतोय. कॉन्स्टंटला 1 प्लस टी स्क्वेअर न मल्टिप्लाय करा. कॉस 2x ची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर टाका, dt लिहा. 1 अपॉन 3 प्लस 3t स्क्वेअर मायनस 2 आत मल्टिप्लाय करतोय आणि प्लस 2t स्क्वेअर येणार आहे dt. म्हणजे मला मिळणार आहे 1 अपॉन 5t स्क्वेअर आणि 3 मायनस 2 इथं 1 आलं आणि dt सोडूया. चला, याचा आन्सर आहे 1/a. समजून घ्या, 1/a. एक मिनिट बाळांनो, एक स्टेप एक्स्ट्रा करतोय. 1 अपॉन हा जो आहे तो √5t चा स्क्वेअर आहे प्लस 1 हा 1 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, मग आता 1/a आन्सर आहे टॅन इनव्हर्स √5t/t अपॉन, बघा मी तुम्हाला सांगतो, अपॉन a ची व्हॅल्यू 1 आहे, पण इंटिग्रेशन मध्ये t च्या कोएफिशियंट डिवाइड करायचं असतं. मग या √5 ने डिवाइड केलेलं इथं लिहितोय. म्हणजे मला मिळालं काय, √5 डिनॉमिनेटर मध्ये मिळालंय मला. ओके, आणि न्यूमरेटर मध्ये टॅन इनव्हर्स √5 इंटू टी. टी कोण आहे तुमचा, cos 2x लिहिलंय, याचा अर्थ टी आहे टॅन एक्स. आता नीट बघा, तुमचं फंक्शन हे √5 टॅन एक्स आहे. हो, आणि त्या फंक्शन मध्ये एक्स व्हॅल्यू π/4 टाका म्हणतात ते. मग एक्स व्हॅल्यू π/4 टाकली की टॅन π/4 1 येणार. 1 इंटू √5, √5 आन्सर आहे. मग हे 23, 24, 25 चे प्रश्न मी सिलेक्ट केलेत. जर तुम्ही 21 पासूनचे बघितले ना, तर या टाईपवर पुष्कळ प्रश्न आहेत. मग काय सांगितलं मी तुम्हाला, परत रिवाइज करूया. साइन एक्स कुठं दिसला तर 2t पुट करा. कॉस एक्स दिसलं तर त्याच्या ठिकाणी 1 मायनस टी स्क्वेअर पुट करा. कॉन्स्टंट दिसलं तर त्याला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय म्हणजे डॉट मल्टिप्लाय 1 प्लस टी स्क्वेअर. पण गंमत बघा ना, सगळं डिटेल लिहित बसायचं नाही रे. कॉन्स्टंट 7 आहे ना, समजा कॉन्स्टंट 5 आहे ना, तर 5 प्लस 5 टी स्क्वेअर लिहा ना. 7 आहे, 7 प्लस 7 टी स्क्वेअर लिहा ना. पण मगाशी मी काय केलं बघितलं का, कॉसचं निगेटिव्ह साइन होतं. तर हे मायनस साइन जर दिलं तर आतले साइन चेंज होणार आहेत, हेही लक्षात ठेवा बरं का. त्यामुळे साइनच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे तुम्हाला. मग आता हा शॉर्टकट सगळा छान तुम्हाला कळाला असेल, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा ना. माझ्याकडे अजून एवढे शॉर्टकट आहेत, भरपूर आहेत, आणि डेफिनेट शॉर्टकटच आहे, लक्षात घ्या. डेफिनेट म्हणजे शॉर्टकट आणि इनडेफिनेट म्हणजे सुद्धा शॉर्टकटच आहेत, लक्षात घ्या. मग दिलेल्या आतापर्यंतच्या सगळ्या शॉर्टकटची क्विक रिव्हिजन करा. ओके, आणि इंटिग्रेशनची काळजी करू नका. ऑल द बेस्ट.